करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला असलेला बेल आयकन जो आहे तो क्लिक करा, म्हणजे जी नवीन नवीन रेसिपी जे टाकत जाईल ते तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन भेटेल. आणि अशीच तुम्ही रेसिपी बघत राहा आणि सपोर्ट करत राहा. बदामाचा शिरा करण्यासाठी म्हणजे बदाम हलवा करण्यासाठी मी 1 वाटीभर बदाम घेतलेले आहेत, दूध घेतलेला आहे, केसर, तूप आणि साखर. गॅसवर पॅन मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं. आता पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता ह्यात मी बदाम घालून घेते 1 वाटीभर. 2 ते 3 मिनिटं चांगलं पाणी उकळू दिलं मी. आता बदामांना ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये जरा 3-4 मिनिटं उकळू देते. गॅस जो पाणी गरम करताना मी गॅस फास्टवर ठेवलेला. आता मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवले. आता 3 ते 4 मिनिटं चांगले झालेले आहेत. मी गरम पाण्यामध्ये ह्याला ठेवलेलं बदामाला. आता मी गॅस बंद करते आणि ह्याचं पाणी जे सगळं काढून घेते. आता सगळ्या बदामाचे मी साल काढून घेतलेले आहेत. आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते, म्हणजे मिक्सरला वाटायला. आता यात वाटण्यासाठी मी थोडंसं दूध घालून घेते. आता मी थोडं दूध घालून घेतलेलं आहे. आता ह्याला मी मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेते. हे बघा, मी मिक्सरला चांगली अशी पेस्ट करून घेतलेली आहे बदामाची दूध घालून. दूध मला कमी वाटलं होतं म्हणून अजून थोडं घातलं होतं आणि अशी पेस्ट करून घेतलेली मी. आता गॅसवर मी पॅन गरम करायला म्हणजे पॅन ठेवलेला गॅसवर. आता ह्यात मी दूध घालून घेते 1 वाटीभर. आता दूध चांगलं गरम होऊ देते. आता दूध चांगलं गरम झालेलं आहे. आता ह्यात मी 1 मोठा चमचाभर तूप घालून घेते. आता दुधाबरोबर तुपाला चांगलं मी एकत्र करून घेते. गॅस जो मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे. आता ह्यात मी आपला जो बदामाचा पेस्ट आपण करून घेतलेला आहे ते घालून घेते. आता बदामाच्या पेस्ट पण ह्याच्या बरोबर मी मिक्स करून घेते चांगलं. गॅस जो मी एकदम मीडियम टू स्लोवर ठेवलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता ह्यात मी आपला जो केसरवाला दूध आहे, आपण दुधामध्ये केसर घालून घेतलेलं ते घालून घेते. त्याला मिक्स करून घेते.
5 ते 7 मिनिटं झालेले आहेत। आता हे थोडंसं मिश्रण आपला घट्ट झालेलं आहे। आता ह्यात मी साखर घालून घेते ह्या टायमाला। आता ह्याला एकत्र करून घेते। साखरी बरोबर चांगलं याला मिक्स होऊ देते। एकदम स्लो गॅसवर मी ह्याला जे शिजवती आहे तर एकदम स्लो गॅसवर ठेवायचंय, गॅस फास्ट नाही करायचा। साखर घातल्यानंतर हा मिश्रण जसं आहे पातळ होत जातो, पण जसं हळूहळू तुम्ही त्याला एकत्र हलवत राहाल आणि शिजवत राहाल ना तर तसं तसं तो घट्ट घट्ट होत जातं। तर आपल्याला एकदम डो करायचा आहे तोपर्यंत याला एकत्र हलवत राहायचंय, हात सतत चालत राहायचंय, ठेवायचंय, कारण खाली लागता कामा नये। बघा हळूहळू करून कसं ते एकत्र घट्ट घट्ट होत चाललंय। आता 8 ते 9 मिनिटं झालेले आहेत। मी मीडियम गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर जो आहे मीडियम टू स्लो गॅसवर त्याला एकत्र करून ठेवलेलं करत होती आणि सतत हलवत होती। आता बघा हे असा डो झालेला आहे। हे असंच आपल्याला कन्सिस्टन्सी याची करून घ्यायची आहे। आता हे झालेलं आहे। आता ह्याला मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता ह्याला मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता ह्याला वरतून गार्निशिंग साठी मी पिस्ता आणि काजू घालून घेते। हे बघा आपला बदाम हलवा जो आहे खाण्यासाठी रेडी झालेला आहे। हे कमीत कमी गोष्टींमध्ये लगेच होऊन जातो, फक्त एवढंच आहे की ह्याला सतत हलवायला लागतं, कारण हा खाली लागता कामा नये म्हणून थोडीशी मेहनत घ्यायला लागते। बाकी ह्याला साहित्य जास्ती नाही लागत, झटपट असं होऊन जातं। तर अशी गोडाची ही रेसिपी तुम्ही देखील घरी करून बघा आणि आवडली तर कमेंट मध्ये लिहून पाठवा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच साईडला असलेला बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सगळ्यांना थँक्यू। असाच तुमचा सपोर्ट असू द्या आणि मी प्रयत्न करत राहील की अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मी दाखवायचा प्रयत्न करेल।